जय शिवराय मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार, शेतकऱ्यांना कोणकोणते कामे करावे लागणार, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर व डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला फोन कमेंट सुद्धा येत होते की सर आम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळाला नाही, मग त्यासाठी आम्हाला कोणते कामे करावे लागणार का, आणि आता नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काही कामे करावे लागणार का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर व डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार। तर शेतकरी बांधवांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता सर्वात प्रथम बघायचं जर म्हटलं तर सर्वात प्रथम ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळत नाही त्या शेतकऱ्यांना कोणकोणते कामे करावे लागणार, पीएम किसानचा ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे, आणि ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा सुद्धा मिळत नाही त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची माहिती आहे। तर जे तारीख जाहीर झालेली आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी म्हणजे व्हिडिओच्या आखरी सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, चला तर बघूया ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळत नाही तर त्यांना कोणकोणते कामे करावे लागणार। सर्वात प्रथम म्हणजे लँड रेकॉर्ड तपासायचा आहे तुम्हाला। तुमचं जर लँड रेकॉर्ड येस असेल तर तुम्हाला हप्ता येणार म्हणजे येणार, परंतु तुमचं लँड रेकॉर्ड नो असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। आता लँड रेकॉर्ड म्हणजे काय, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना लँड रेकॉर्ड म्हणजे समजत नाही। आता जर सांगायचं झालं तर लँड रेकॉर्ड म्हणजे तुमच्या नावाने जमीन ऑनलाईन नाही आहे। आता नाही आहे तर आपल्याला हे कशी तपासायचे आहे की नाही आहे, तर सर्वात प्रथम बघा, तुम्हाला पीएम गव्हर्नमेंट इन हे क्रोमवरती किंवा गुगलवरती जाऊन तुम्हाला तिथं टाकायचं आहे पीएम गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं बेनिफिशरी स्टेटस किंवा बेनिफिशरी लिस्ट असे दोन ऑप्शन, म्हणजे तिथं 6 ऑप्शन राहते पण याच्यामधून आपल्या कामाचे फक्त 2 ऑप्शन आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तिथं तुमचा आधार नंबर आणि तिथे कॅप्चर येणार, ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला एक तुमचा पीएम किसानचा आयडेंटिटी नंबर मिळणार, आणि ते नंबर मिळाल्याच्या नंतर ते नंबर तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि ते नंबर कॉपी केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ऑप्शनमध्ये पेस्ट करायचं आहे, आणि तिथं पेस्ट केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक लिस्ट येणार, तुम्हाला किती हप्ते जमा झाले, तुम्हाला किती हप्ते मिळाले हे तुमच्या पुढे लिस्ट लागणार। तर त्याच्यामधून तुम्हाला जो हप्ता मिळाला नाही ते सुद्धा तुम्हाला दिसणार, परंतु आपल्याला 3 कामे तिथं बघायचे आहे। पहिलं काम म्हणजे लँड रेकॉर्ड येस आहे का, त्याचबरोबर ई-केवायसी आपली पूर्ण झालेली आहे का, आणि त्याचबरोबर आपली आधार सीडिंग आहे का, हे 3 महत्त्वाची कामे तुम्हाला बघायचे आहे। हे जर तुमचे 3 कामे झाले नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, 3 मधून एक बी सुद्धा काम झालं नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। आता सर्वात प्रथम लँड रेकॉर्ड तपासा, लँड रेकॉर्ड जर येस असेल तर तुम्हाला लवकरात लवकर हप्ता येणार, परंतु तुमचं लँड रेकॉर्ड नो असेल तर तुम्हाला तहसील कार्यालय किंवा कृषी सहाय्यकाकडे जाऊन तुम्हाला हे दुरुस्त करणं आहे। आता तुम्ही जर कृषी सहाय्यकाकडे गेले तर तुम्हाला वेगळी रूम, वेगळा बेंच, पीएम किसान आणि नमो शेतकरीचा सुद्धा वेगवेगळा बेंच मिळणार, तिथे जाऊन तुम्ही ते दुरुस्त करू शकता। दुसरं म्हणजे तुम्हाला ई-केवायसी, आता ई-केवायसी कुठे करायची, ई-केवायसी तुम्हाला CSC सेंटरवर जायचं आहे आणि तिथं सांगायचं आहे की पीएम किसान याची ई-केवायसी करायची आहे किंवा नमो शेतकरीची आहे, दोन्हीतून एकाची केली तरी दोन्ही याची होऊन जाणार। तर तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमचं आधार सीडिंग तुमचं जर आधार लिंक जर बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर लिंक करून घ्यावे। आता बघा, आता महत्त्वाचे 2 कामे नवीन ॲड करण्यात आलेले, ते म्हणजे फार्मर आय डी। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढणे हे गरजेचे आहे। शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नसेल त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढणे गरजेचे आहे, लवकरात लवकर काढावे, अन्यथा तुम्हाला पुढील जो नमो शेतकरीचा 8वा हप्ता आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाही। त्याचबरोबर महत्त्वाचं काम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जो आहे तुमच्या आधारशी लिंक करा। लिंक केल्याच्या नंतर तुमचा आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक होणार, मोबाईल नंबर लिंक झाल्याच्या नंतर तो आधार कार्ड तुमच्या बँक पासबुकला लिंक करा, त्यानंतर तुम्हाला तो लिंक होणार, आधार सीडिंग होणार, आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये ते हप्ता येणार। ते शेतकरी बांधवांनो, हे महत्त्वाचे 4 ते 5 कामे आहे, हे तुम्हाला महत्त्वाचे 4 ते 5 कामे करायचे आहे। हे जर तुमचे महत्त्वाचे 4-5 कामे असेल तरच तुम्हाला पुढील आता हप्ते येणार। म्हणजे नमो शेतकरीचा मागचा जो हप्ता आहे ते 21वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला, परंतु त्यामधून 2 लाख काहीतरी असे शेतकरी काढण्यात आलेले आहे, आणि नमो शेतकरीमधून सुद्धा काही शेतकरी काढण्यात आले आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांना काढण्यात आले बघा, ज्याच्या घरी एका राशन कार्डावरती 4 जणाला किंवा 2 जणाला लाभ मिळत आहे अशा लोकांना काढण्यात आलेला आहे। फक्त एका राशन कार्डावरती एकाच व्यक्तीला एकाच घरात लाभ मिळणार। तुमचे जर 2 राशन कार्ड असेल तर तुम्हाला दोघाला लाभ मिळणार। आता ज्या शेतकऱ्यांकडे 2 राशन कार्ड नसेल, 1 असेल, तर फक्त त्याच्यामधून एकाच जणाला लाभ मिळणार। लवकरात लवकर फार्मर आय डी काढणे गरजेचे आहे, आधार लिंक करा, लँड सीडिंग यस करा, त्याचबरोबर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल तर पूर्ण करा। दोन्ही योजनेमधून एकाला जर तुम्ही पूर्ण
KYC हे वगैरे वगैरे केलं तर तुम्हाला पुढील दोन्ही योजनेचे हप्ते येणार. तर शेतकरी बांधवांनो, आता जर सांगायचं झालं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच आता 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार. तर आता बघा, बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून तर असं सांगण्यात येत आहे की नमो शेतकरीचा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येणार, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये येणार. पण असं होणार नाही. आता आचारसंहिता लागल्यामुळे 3 तारखेला आपल्या आचारसंहिता मुक्त होणार आणि ते झाल्याच्या नंतर तुम्हाला हा हप्ता जो आहे तर हा हप्ता तुम्हाला 11 डिसेंबर रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती आपल्याला सूत्राच्या माध्यमातून मिळाली. तर लवकरात लवकर शेतकरी बांधवांनो, तुमची जर कामे बाकी असेल तर लवकरात लवकर तुमची कामे पूर्ण करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण असेच व्हिडिओ या चॅनलवरती आणत राहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.